मुंबई महापालिकेमध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी केली जात असल्याचं आता समोर आलंय। मुंबई महापालिकेमध्ये 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोवा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव आहे। जानेवारीतच मनपाकडून स्कॉर्पिओची खरेदी करण्यात आली। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यांसाठी नव्या इनोवा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। महापालिकेत निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे। विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली। महापौर ऋतू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोवा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली आहे। उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहनं देण्यात आलेली आहे। मात्र स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचं नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खनकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे। 6 महिन्यांपूर्वीच वाहनांचा नवा ताफा खरेदी करण्यात आला। महापौरांसाठी इनोवा हायक्रॉस गाडी खरेदी करण्यात आली होती। उपमहापौर, सभागृह नेते, समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या। आता 13 गाड्यांवर 2,16,00,000 रुपयांचा खर्चही करण्यात आला होता। प्रवासासाठी स्कॉर्पिओ सोयीची नसल्याची तक्रार आता करण्यात आली आहे। प्रवासादरम्यान स्कॉर्पिओमधून धक्के बसत असल्याचाही दावा करण्यात आला। वाहनाची उंची अधिक असल्यानं पाठीचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे। त्रास होऊ नये म्हणून इनोवा देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। लवकर प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे।